संस्कृती या साहित्यविषयक कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, शब्दांना स्वर मिळाले आणि विचारांना व्यासपीठ. आकाशवाणीने साहित्यिकांच्या प्रतिभेला दिली जनमानसांपर्यंत पोहोचण्याची वाट. कविता, कथा, लेख आणि विचारांच्या माध्यमातून समृद्ध होत गेलं समाजमन आणि साहित्याचा सुगंध दरवळत राहिला आकाशवाणीच्या माध्यमातून. श्रोते हो, आकाशवाणी पूर्ण करत आहे 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास. हा प्रवास म्हणजे संस्कृतीचा सन्मान, समाजाशी असलेली बांधिलकी आणि जनसेवेची अखंड साधना आहे. आज नव्या तंत्रज्ञानाच्या युगातही आकाशवाणी नव्या पिढीसोबत नव्या उमेदीने पुढे जात आहे. श्रोते हो, या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाचे अगदी जवळचे साक्षीदार आपण आहात. तेव्हा आपणा सर्वांस आकाशवाणीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, आता सुरू करूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमाला. श्रोते हो, आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत उषा भोसले यांचं ललित, सासू सून मनाची गुंफण. चला तर मग ऐकूयात. नमस्कार श्रोते हो. सासू सून मनाची गुंफण करत असताना आपण सासू सुनेला अग्निपरीक्षा द्यावी लागेल का हे जाणून घेऊ. सासू सून अग्निपरीक्षा. आपण सासा सुनांच्या कथा, त्यांच्याच घडलेल्या कहाण्या मन लावून ऐकत असतो. त्याचा थोडासा विचार करतो व प्रतिक्रिया नोंदवतो. हे सतत चालू असते. पिढ्यानपिढ्या हेच करत आलो. आपण आपल्या सोयीनुसार सासूचे चुकले का सुनेचे चुकले हे ठरवून मोकळे होत असतो. आपण सासू पार्टीचे असाल तर हमखास सूनच चुकलेली व उद्धट असते, तीच चुका करते. तरीही सासू म्हणून सासूच्या नजरेत कसे वागावे हे जर कळले तर दोन्ही बाजू सुरक्षित राहतात, छान जमतात. दुसऱ्या घरची मुलगी आपल्या घरात येते तेव्हा तिला हे घर नवीन असते. घरातील माणसे, इथले रीतिरिवाज यांची काहीही माहिती नसते. तिला तिच्या माहेरच्या माणसांमधून निघून सासरच्या घरातील माणसात जाऊन रुळावे लागते. म्हणजेच तिच्यासाठी जीवनातील खूप मोठी परीक्षा असते. या परीक्षेत सासू प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे गुणांची मार्किंग करत असते. सुनेला जर चांगले गुण मिळाले तर खूपच छान, पण मी तर असं म्हणेल की समस्त सुनांना 100% मार्क्स नाही मिळाले तरीही चालेल, पण या परीक्षेत आपण कधीच नापास होऊ नये याची काळजी परीक्षा देणाऱ्या सुनेने तर घ्यावीच, पण आपली सून नापास होऊ नये यासाठी सासूंनीही तिला मदत करावी. तिच्याबद्दल तशी मनात इच्छा ठेवावी, तिला शुभेच्छा द्याव्यात, तिला काही टिप्स द्याव्यात, मार्गदर्शन करावेत, तरच ताळमेळ जुळून येईल. ही परीक्षा खरे तर दोघींचीही असते. या नात्याला एकदा जर वाजायला सुरुवात झाली तर खूपच अवघड असते. छोट्याशा कारणावरूनही वाद होतात. बऱ्याच वेळा नको ते प्रकरण उकरून काढले जाते. हा भांडणाचा आवाज, हा वादाचा आवाज खूप सेन्सिटिव्ह असतो. घरातला छोटासा आवाजही बाहेर खूप मोठा होऊन वाजत गाजत पसरत असतो. त्याचे प्रतिध्वनी दोघींसाठीही मनाला वेदना देणारे, त्रासदायक असतात. एका छोट्या गोष्टीत अनेक गोष्टी मिसळून तुमच्यापर्यंत वेगाने येतात. असे होण्याच्या आधीच एकमेकांचे म्हणणे सासू सुनेने व सुनेचे म्हणणे सासूने नीट समजून घेऊन एकमेकांशी सांभाळून घ्यावे. अशाने दोघींमध्ये आपलेपणाची भावना निर्माण होईल व छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या होणार नाहीत. नव्हे तर दोघींनीही ह्या गोष्टी विसरून जावे, हेच दोघींच्याही हिताचे आहे. सासू या नात्याने मी हे जाणून होते, पण तसेच आपल्या सुनेनेही वागावे याची अपेक्षा करू नये. एका हाताने टाळी वाजत नाही. प्रत्येकाचा स्वभाव व विचारांमध्ये फरक असतो. काहीही न सांगताच आपल्या वागण्यातून पुढच्याच्या मनात आपुलकीची भावना निर्माण होते. तेव्हा आपण योग्य पद्धतीने जात आहोत असे समजायला काहीच हरकत नाही. आजच्या मुली खूप हुशार आहेत. गरज आहे ती सासवांनी समजून घेण्याची. सुनेचं नीट वागणं पाहिजे. खरी परीक्षा सुनेचीच असते हा गैरसमज आहे. सून परीक्षा देत असेल तर सासूबाईंनी सत्व परीक्षा घेतली जाते. कोणतीही मुलगी आईच्या लाडात वाढलेली असते, लहानपणी मोठी झालेली असते. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या लेकीचे लाड करताना जीव तोडून हट्ट पुरवलेले असतात. तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपल्या कन्येला जपलेले असते. उत्तमातले उत्तम सुख सुविधा
आपल्या परीने मुलीला देण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला असतो. अगदी गरीब असो वा श्रीमंत, सगळ्याच आईबापासाठी आपली कन्या राजकन्याच असते. ती त्यांच्यासाठी आसमान की परी असते. ती त्यांना जगातील सर्वात प्रिय व्यक्ती असते. मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तिच्या मनातून ती पण सासूच्या गुणदोषांचा शोध घेत असते. अभ्यास करत असते. ती बावरलेलीही असते. 100 प्रश्न तिच्याही पुढे उभे असतात, न उत्तर मिळालेले. एकेका प्रश्नाची उकल ती करत असते. ती तिला आलेल्या अनुभवातून अप्रत्यक्षपणे सासूचा वेध घेत असते, परीक्षा घेत असते. या परीक्षेत उतरणे म्हणजे अगदी आईसारखे होणे असे नव्हे, परंतु प्रथम दर्शनी आपलेपणा तरी निर्माण झाला पाहिजे असे मला वाटते. प्रत्येकीने आपल्या आपल्या सासूबाईच्या ज्या गोष्टी खटकतात, ज्या त्रासदायक वाटतात त्या टाळायच्या. रिपीट तर अजिबात करायच्या नाहीत. सुनेकडून थोड्या कमी अपेक्षा ठेवायच्या. ती नव्या पिढीची आहे हे समजून घेऊन आपले जुने विचार बाजूला ठेवून न्यू जनरेशनच्या विचारांचा आदर करायचा. आपल्या अनुभवाच्या शिदोरीवर वागताना थोडासा संयम ठेवायचा. हे मनाशी पक्के ठरवून करायचे. तिच्यावर आईसारखी माया करायची. हे करताना आपली मुलगी डोळ्यासमोर आणायची. तिला त्रास झाला तर आपल्याला चालेल का, हा प्रश्न स्वतःला विचारायचा. मग बघा, तुम्हाला योग्य उत्तर मिळेल व योग्य दिशाही मिळेल. सासू सून दोघींचाही उद्देश एकच आहे. एकच उद्दिष्ट दोघींनाही गाठायचे आहे. घर व घरची माणसं हे दोघींच्याही जीवनाचे सार आहे. ही गोष्ट कुणा एकीला पटून चालणार नाही, कारण दोन्ही बाजूंनी विचारांची देवाणघेवाण होणार आहे. इथे नुसते विचार मांडून चालणार नाहीत, तुमच्या कृतीतून ते प्रत्यक्षात उतरावे लागतात. इथे प्रॅक्टिकलला फार महत्त्व आहे. प्रत्यक्ष वागण्यातल्या खरेपणा खोटेपणा लपून राहत नाही. त्यावर नात्याची वीण घट्ट होणार आहे का सैल पडणार आहे हे ठरत असतं. सकारात्मक भावना मनात ठेवून सुनबाईचा स्वीकार करायचा. मी तिच्या स्वागताला सज्ज झाले खरे. वय वाढले त्याबरोबर मनाचाही मोठेपणा वाढल्यासारखे मला जाणवले. पण मनात एक शंका होती. मी जर जास्तच लाड पुरवले तर सून डोक्यावर बसेल. ती डोक्यावर बसल्यावर कसे, या भीतीने मी तिच्या प्रत्येक कामात वागण्यात दखल देऊ लागले. पण तिला प्रतिक्रिया देण्याचे, तिचे कौतुक करण्याचे जरा जास्तच त्याबाबतीत मी जागरूक झाले. जरा हात आखडताच ठेवला. उतू नये मातू नये, घेतला वसा टाकू नये म्हणून अगदी तोलून मोजून मापून ठरवून परीक्षा देण्यास व तिची परीक्षा घेण्यास मी सतर्क झाले. खरं तर बायकांना नेहमीच परीक्षा द्याव्या लागतात. सगळ्यांशी जुळवून घेणे आपला जन्मजात स्वभाव आहे. सासरी जाऊन रुळावे लागते तशी सवय लहानपणापासूनच तिला असते. लहानपणापासूनच भावासोबत तडजोड करण्याची तिला सवय झालेली असते. खेळायला जायचे तर भाऊ जाऊ शकतो. आई म्हणत असते, त्याला जाऊ दे, तुला जरा काम आहे. ट्रीपला जायचे, मुलगा म्हणून भावाला आधी होकार. विहिरीवर पोहायला, उड्या मारायला आधी त्याचा मान. जेवायला आधी पुरुषांची पंगत, त्यात भाऊ बसलेला. मुलगी आहेस, असे करू नकोस, तसे कर, हे करू नको, ते करू नको. ऐकून ऐकून तिची शिकवणी आपोआपच झालेली असते. रात्री बेरात्री मुलगा बाहेर जाऊ शकतो, मुलगी नाही. आज हे चित्र झपाट्याने जरी बदलत असले तरीही तडजोड ही जास्त प्रमाणात तिलाच करावी लागत होती व आजही तडजोड करावी लागतेच. मग बालवयात असो वा तारुण्यात असो वा म्हातारपणात असो, ती सासरी असो वा माहेरी असो, ती तडजोड करतेच करते आणि ती स्वखुशीने करते. मग मला एक प्रश्न नेहमीच पडतो. स्त्रिया तडजोड करण्यात एवढ्या पटाईत असून, तरबेज असून, आपल्यासारखी जी आपल्याच हिताच्या गोष्टी करणारी आहे, ती सासू वा सून हिच्याशी स्त्री का तडजोड करत नाही? एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला नावे ठेवून बदनाम करता करता सासू सून हे महत्त्वाचं नातं, अतूट नातं बदनाम करून ठेवते. पिढ्यानपिढ्या बदनाम झालेल्या या नात्याला सावरलं पाहिजे. जुने बुरसटलेले रीतिरिवाज, घातक रूढी जाळून टाकायला हव्यात. ज्या दिवशी या नात्याला जखडलेले हे पाशवी पाश तुटून जातील, या नात्याबद्दलची भीती व द्वेषाची भावना जळून जाईल, तेव्हा या नात्याचे सोनेच होईल. हे नाते सासू व सून दोघांच्याही हिताचे असणार आहे. हे नाते सांभाळावे. आपण आपल्या या नात्याला उजाळा देण्याचे काम करावे लागते. इथे आपल्या दोघांशिवाय कोणीच काही करू शकत नाही आणि अगदी ठरवलं तरी कोणाच्याही ते हातातही नसतं. यावरचं एक आपण छोटंसं काव्य इथं बघू. नात्यांची वीण.
धागा धागा गुंफावा हळूवार, धागा धागा गुंफावा हळूवार, ज्याचा गुंता होऊ नये कधीच. घट्ट विणावी नात्यांची विण, घट्ट विणावी नात्यांची विण, जी ऋतू नये कधीच. अशी जुळवावी मनांची गुंफण, अशी जुळवावी मनांची गुंफण, जी विटू नये कधीच. अशी निभवावी सौख्याची साथ, अशी निभवावी सौख्याची साथ, जी तोडताही तुटू नये कधीच, जी तोडताही तुटू नये कधीच. अशा ह्या नात्यासाठी आपण एकमेकींना सांभाळून घ्यायला दोघींसाठी आपल्याला काही पथ्य तर पाळणं गरजेचंच आहे. एका हाताने टाळी वाजत नाही. जे काही चांगले करायचे असेल ते एका व्यक्तीकडून होणे नाही. घर व घरातील माणसांचे स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग तोलामोलाचा असतो. तुम्ही कोणतेही नाते विचारात घ्या, त्याला दुसरी बाजू असतेच. सासू सून, आई मुलगी, बाप लेक, आत्या भाची, मामा भाचा, मित्रमैत्रिणी, गुरु शिष्य, नवरा बायको, मालक नौकर अशा अनेक नातेसंबंधांबरोबर आपल्याला सतत वावरावे लागते. त्या नात्यांना सांभाळावे लागते. त्यासाठी आपण काही नियम पथ्ये पाळत असतो. घरात काम करणाऱ्या नौकरांशी सुद्धा आपण काही नियमांना धरूनच वागतो. त्यांना नौकर म्हणून खालच्या दर्जाची वागणूक देऊन चालत नाही. तसे झाले तर ते कामावरून घरी बसतात. उलट या नौकरांनीही त्यांची पायरी सोडून वागलेले, कामचुकारपणा केलेला आपण खपवून घेत नाही. त्यांना कामावरून काढून टाकतो. कामवाली बाई हा आमचा नेहमीचा चर्चेचा विषय आहे. मग घरकाम करणारी बाई असो की हॉस्पिटल, कारखान्यात, शेतात काम करणाऱ्या बाया असोत, हा विषय महत्त्वाचा होऊन बसला आहे. सध्या तर माझ्या मुलीचा, शिल्पाचा फोन आला की आम्ही बराच अर्धा तास कामवाली या विषयावरच बोलत असतो. चांगल्या स्वयंपाकवालीचा शोध म्हणजे तर युरेका युरेका असेच झाले आहे. माझ्या ग्रुपमध्ये खूप डॉक्टर मैत्रिणी आहेत. हॉस्पिटलच्या बायका कशा टिकवून ठेवायच्या यावर त्या एकमेकींना टिप्स देत असतात. ही चर्चा मी नेहमी ऐकते व वाटते की ह्या एवढ्या डॉक्टरी शिकल्या पण ह्यांना कामवाली टिकवण्याचे किती कठीण चालले आहे. एकंदर आपण सगळेच या नात्याविषयी किती जागरूक आहोत बघा. कामवाली बाई ही काय फार महत्त्वाची गोष्ट आहे का? काय फरक पडतो? ही नाही तर दुसरी कामवाली बाई आपण आणू शकतो. जास्त पैसे दिले की दुसरी कोणीही बाई मिळतेच मिळते. तरी आपण आपली रुळलेली बाई सोडायला तयार नसतो. थोडक्यात हे की त्यांना जीव लावतो, त्यांच्या फायद्याचे बघतो, तिला टिकवून ठेवताना खास युक्त्या प्रयुक्त्या वापरत असतो. पण सासू सून हे नातं टिकावं यासाठी जरा आपण कमी पडतो. हे नातं खूप तोलामोलाचं आहे. कामवाल्या बाईसारखं नक्कीच नाही. एक नाही तर दुसरी पैसे देऊन आपण सासू खरेदी नाही करू शकत. किंवा तुमच्यासाठी तुमची सून तुमचीच असते. शेजारची सून कितीही गोड बोलणारी किंवा कितीही आपल्याला आवडली तरी ती तुमची सून नाही होऊ शकत. असं हे तोलामोलाचं नातं मनापासून जपावं. हे मोलाचं नातं जपायचं तर आहेच, पण ही जबाबदारी कोणा एकीची नाही. दोन्ही बाजूंनी ती तेवढ्याच काळजीने, जबाबदारपणे सांभाळावे लागते. त्यासाठी आपणही अगदी अट्टहासाने काही नियम स्वतःला घालून घेऊ. काही पथ्ये पाळू. जी पथ्ये सुनेसाठी आहेत अगदी तीच पथ्ये सासूबाईंनी पाळायची आहेत. दोघींसाठीचे नियम सारखेच आहेत. खरंच किती सारखेपणा आहे या नात्यात. दोन वेगवेगळ्या घरातल्या आलेल्या सासासुना एक दिवस असे होते की आपण दोघीही खरंच सारख्या आहोत असे जाणवते व हेच सत्य आहे हे पटतेही. आपल्याकडं मराठीतून म्हण आहे, उंबरठ्याचा गुण आणि सासू तशी सून. उंबरठ्याचा गुण, सासू तशी सून. तर आपण दोघींसाठीची काही पथ्ये पाळूया. मन मोकळेपणाने बोलावे, काहीही लपवू नये. चूक झाली तर मान्य करा, क्षमस्व म्हणा, चुका माफ करा. मुलगा फक्त माझाच आहे असे सासूने समजू नये. त्याला बायको आहे याचे भान ठेवावे. सुनेनेही आपल्या नवऱ्याला आई आहे हे कायम लक्षात ठेवावे. आईसाठी मुलाची काही कर्तव्य आहेत, त्याच्याही काही जबाबदाऱ्या आहेत, त्याच्या आईवर प्रेम आहे हे विसरू नये. त्याला मोकळीक द्यावी. दोघींनीही एकमेकींना स्पेस द्यावा. मिळालेल्या स्पेसचा नीट वापर करावा. मोकळेपणाचा अतिरेक करू नये. घरातल्या नातवंडांसाठी आई जितकी महत्त्वाची आहे, तिची माया जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच आजीची माया देखील नातवंडाला मिळणे गरजेचे आहे. हे दोघींनी ओळखावे आणि दोघींनीही वेळ देणे गरजेचे आहे. हे दोघींचेही आहे. त्याच्याबद्दलच्या जबाबदाऱ्या दोघींनीही आपापल्या परीने, आपल्या क्षमतेने स्वतःहून समजून घ्याव्यात. यामुळे घरात दोघीही कामाच्या आहेत, कोणीही बिनकामाचे नाही ही भावना जगण्याला उभारी देणारी ठरते. आपल्या कलेला वेळ द्यावा. जे काही जमत असेल ते करा. स्वयंपाक, हस्तकला, बागकाम, गायन, योग, काहीही संग्रह करा. असं कुठल्याही छंदाला आपण जोपासा.
पैसे कमावणे हा एकच उद्देश ठेवू नका. तुमच्या कलेची चुणूक दाखवा व पुढच्याच्या कलागुणांचाही आदर करा. एकमेकांच्या गुणांचे भरभरून कौतुक करा. समजा कोणी स्तुती केली नाही, चांगले म्हटले नाही, तर त्याचे वाईट वाटून घेऊ नका. दुसऱ्यांना नावे ठेवू नका. प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. आपल्याला मान मिळाला नाही याचे वाईट वाटून घेऊ नका. त्यावर विचार करू नका. आपण आपल्या स्वतःसाठी कामात गुंतून राहावे. घरात घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी व ताणतणाव स्वतःच हाताळा. तुमच्या समस्यांमध्ये शेजाऱ्यांना किंवा माहेरच्यांना ओढू नका. तुमच्या तक्रारी त्यांना तर अजिबात सांगू नका आणि त्यांचा सल्ला मागण्याचीही चूक करू नका. अशाने तणाव मिटण्याऐवजी गोष्टी चिघळतात व समाजात किंमत कमी होते, मानहानी होते. त्याचे दुःख, तुमच्या समस्येचा वाद मिटला तरीही ते विसरणे अवघड जाते. त्याचा त्रास स्वतःला सहन करावा लागतो. एकमेकांच्या मनाचा खूप आदर करा. थोडं पुढचीही मतं ऐकायला शिका. जिभेवर खडीसाखरेचा गोडवा व मनात शांतता ठेवा. काही चुकलंय असं वाटल्यास शांतपणे चांगल्या शब्दात आपलं मत मांडा. रागवू नका. तंतर तर अजिबात करू नका. ही मनाची विकृत अवस्था आहे. त्याचे रूपांतर अतिशय वाईट गोष्टीत घडण्यात होऊ शकते. गैरसमज होऊन एकमेकांबद्दल मनात राग येऊन त्याचा त्रास इतरांना देखील होऊ शकतो. त्यापेक्षा तो त्रास तुम्हाला स्वतःला जास्त होतो. घर दोघींसाठी आहे हे कायम लक्षात ठेवा. घरासाठी, मुलांसाठी राबायचे आहे. दोघींचेही स्वप्न एकच उद्दिष्ट घेऊन आलेले आहे. विचारांची ओढाताण होऊ देऊ नका. वेगवेगळ्या दिशांनी गेलेले शेवटी दोघींचा मुक्काम एकाच ठिकाणी आहे. मग एकमेकींच्या सोबतीने जाण्यात हित आहे हे ओळखा. सूचना करत बसण्यापेक्षा कृतीतून, आचरणातून तुम्ही तुमची चमकधमक, कौशल्य दाखवा. आदर्श घालून द्या. तुम्ही आपोआप आदर्श व्हाल. याला आव्हान नाही. सासू म्हणजे सारखा सूचना देणारी, तर सून म्हणजे सुना है जो वही नहीं करना. असे मुद्दाम वागू नका. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या महिलांनी बाहेरच्या लोकांचे व व्यवसायाचे ताणतणाव घराच्या बाहेर सोडूनच घरात प्रवेश करावा. त्यामुळे घरातली माणसे व आपण स्वतः टवटवीत राहतो. काही गंभीर किंवा न सुटणारे प्रश्न असतील तर एकमेकींच्या मदतीने गुंता सोडवा. त्यावर तोडगा काढा. एकमेकींना योग्य मदत करा. व्यवसाय, घरकाम व व्यवहारातील काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समन्वयाने विभागून घ्या व आपापली कामे आनंदाने करत राहा. काही प्रसंगी खेळीमेळीने एकमेकांची कामे करावी. तू मेमे करत बसू नये. घरकाम व बाहेरची कामे याचे महत्त्व आपापल्या ठिकाणी तेवढेच आहे. हलके काम मला व भारी काम तिला असे मनात कधीही आणू नका. प्रत्येक काम तोलामोलाचं आहे हे लक्षात घ्या. ती कामे, त्या जबाबदाऱ्या पार पाडताना नम्रता ठेवा. एकमेकींच्या छत्रछायेत जीवनाचा रोजचा आनंद घ्या. आपल्याला आनंदी राहण्यात पुढच्यालाही आनंद मिळत आहे का, नाही मिळत आहे याची खात्री करून घ्या. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैर वागणे, भटकणे, मनमानी करणे योग्य नाही. दुसऱ्याचे न ऐकता चुकीचे निर्णय घेऊन दुसऱ्यांना विचारात न घेता आपण निर्णय घेतो, मनमानी करतो, तेव्हा एक प्रश्न स्वतःला विचारा. पुढच्या व्यक्तीने तुम्हाला तसे केले तर चालेल का? नाही ना? मग ती चूक तुम्ही करू नका. मैत्रिणीकडे जाताना किंवा नातलगाकडे जाताना, खरेदीला जाताना सांगून जा. तुम्हाला कोणाचे जेवणाचे आमंत्रण आले असेल तर, कुठे समारंभाला जायचे असेल तर घरी सांगा. अचानक गायब होऊ नका. स्वयंपाक करताना आपण जेवणार नाही हे घरी सुनेला किंवा घरी कोणालाही आधीच सांगा. म्हणजे तुमचा स्वयंपाक कमी केला जाईल. घरी यायला काही कारणाने उशीर होणार असेल तर घरच्यांना जेवून घेण्याची सूचना जरूर करा. घरी परत येताना बाहेर गावाहून असो किंवा गावातूनच असो येण्याची वेळ सांगा व सांगितलेली वेळ पाळण्याचा प्रयत्न करा. अचानक काही कारणाने त्यात बदल झाल्यास तसे कळवा. अशाने एकमेकांची ओढ कायम राहील व तुमची आपुलकी वाढेल. येणाऱ्यास उशीर झाल्यास तुम्हीही चौकशी करा, काळजी करा. परंपरेने चालत आलेला अहंकार फार असतो, तो जरा बाजूला ठेवा. नव्या पिढीप्रमाणे वागा. छोटे मोठे निर्णय घेताना, म्हणजेच काही खरेदी करायची असेल तर एकमेकींना थोडी कल्पना द्या. उदाहरणार्थ पर्स, साडी, ज्वेलरी, प्लॉट, जमीन, गाड्या, घोडे, काहीही असो. तुम्ही खरेदी केलेल्या गोष्टी दुसऱ्यांकडून ऐकायला मिळाल्यास मन दुखावते. आपलेपणा कमी होऊन दुरावा निर्माण होतो. आपल्याला गृहीत धरले नाही असे वाटून मनात किलमिश निर्माण होते. असे होऊ नये. प्रवासाचा निर्णय घेताना, 8-10 दिवसांच्या सहलीला जाण्याचे नियोजन करताना त्या काळात पुढच्या काही अडचणी आहेत का, आपल्या गैरहजेरीमुळे त्यांना काही त्रास होणार आहे का, हे विचारात घ्यायला व योजना आखायला अगदी एकमेकींचा सल्ला घ्यावा. हे दोन्हीही बाजूंकडून पाळले गेले पाहिजे. मग लेकीकडे जाणे असो की माहेरी जाणे असो, विचाराने ठरवल्यास प्रवास सुखाचा होतो. सासासुना महत्त्वाचा मुद्दा येतो
तो म्हणजे स्वयंपाक काय करायचा, कोणी करायचा, किती करायचा. हा अहमपणाचा दुखावणारा प्रश्न ठरला आहे. आज काय बनवायचे हे सासूबाईंना विचारूनच करायचे हा नियम पिढ्यानपिढ्या पाळला गेला आहे. सासूला न विचारता जर सुनेनं स्वयंपाक केला तर सासूचा मान कमी होतो म्हणे. काही घरात जर सासूला न विचारता स्वयंपाक झाला तर सासूबाई जेवतच नाहीत. त्यांचे स्थान डळमळल्यासारखे त्यांना वाटते. सुनेने आपल्या मुलांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करून घातले तर त्यात काय वावगं आहे याचा जास्त विचार करू नये. पण सुनबाईने प्रेमाने जर सांगितले की मी आज मुलांसाठी चायनीज बनवणार आहे, तुम्ही खाल का, तुमच्यासाठी काय बनवायचं, जर सासूबाई खुशीखुशीनं व स्वागतानं हो म्हणाल्या तर तुम्हीही खुशीत व त्याही खुशीत. असे छोटे छोटे वाटणारे पण वादाचे मोठे कारण बनणारे विषय समजूतदारपणे व विचाराने हाताळल्यास या नात्यात तणाव येणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनात नेहमीच सकारात्मक विचार असावे लागतात. तुम्हाला एकमेकींबरोबर जुळवून घ्यावे लागते असे ठरले की मग अवघड काहीच नाही. घरी येणारे पाहुणे हाही एक नेहमीचा वादाचा विषय असतो. घरात अचानक पाहुणे आले तर दोघींनीही समजून घेऊन त्या परिस्थितीला हाताळावे. घरात मुलांच्या परीक्षेचा काळ आहे, परीक्षा सुरू आहेत, अशा वेळेला सासूबाईंनी मैत्रिणी, भिसी, पार्ट्या घरी करणे हे वादाचे व चिडचिडीचे मुख्य कारण असते हे समजून घ्यावे. घरात कोणी आजारी असेल तर त्या काळात घरात शांतता ठेवणे गरजेचे असते. तेव्हा पार्ट्या जेवणावेळी वर्ज्य कराव्यात. कारण घरात शांतता राखणे व आजारी माणसाची काळजी घेणे गरजेचे असते. वाढदिवसासारखे कार्यक्रम एकमेकींच्या विचाराने एकमेकींच्या सोयीने ठरवावेत. सगळे ठरवताना आपल्या घराप्रमाणे कुवतीप्रमाणे करावेत. लोक करतात म्हणून आपण करू नये. अशा अनेक गोष्टी नीट न पाळल्यामुळे वाद होऊन नाते कडवट होत जाते. त्याचा वेळीच अभ्यास करून योग्य तोडगा काढावा लागतो. या नात्यात तुमचे मन कितीही स्वच्छ असले तरीही नात्याची वीण पक्की होण्यासाठी सासासुनांचा संसार व त्यांचं नातं चांगलं बांधलं राहण्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी काळजीपूर्वक हाताळाव्या लागतात. काही पथ्ये पाळावी लागतात. काही बंधने स्वतःला घालून घ्यावी लागतात. तेही पुढच्यावर न लादता आणि न जबरदस्ती करता. थोडंसं स्वतःला बदलून घेतलं की पुढच्याला समजून घेणं, आपलंसं करून घेणं खूपच सोपं आहे आणि आपण ते करणार आहोत. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ज्येष्ठ साहित्यिका उषा भोसले यांच्या सासू सून मनाची गुंफण या ललित लेखाचा आनंद घेतलात. आता मात्र श्रोते हो, कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांची या कार्यक्रमातून रजा घेते. नमस्कार. साहित्य संस्कृती हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकतात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम. श्रोते हो, यानंतर ठीक दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा